अनिल देशमुख आहेत आणि तपास अधिकारी संबंधित नाहीत, पण मग दिल्लीकडून आत्ता जे अधिकारी आहेत त्यांना त्याच्या संदर्भातली काही सांगण्यात येतंय का? आणि तसं असेल तर या चौकशी संदर्भातले प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. ईडीतल्या महत्त्वाच्या बातमीबद्दल आणखीन काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतायत, कारण प्रवीण दरेकर जे भाजपचे नेते आहेत आणि राम कदम यांनी अनिल देशमुखांवर टीका केली आहे. तपास यंत्रणांपासून दूर जाता येत नसल्याचं दरेकर यांनी टीका करताना म्हटलंय. तर राम कदम म्हणालेत कुठेही रिलीफ मिळाला नाही आणि त्यामुळे त्यांना ईडी समोर हजर राहावं लागलं. बघूया ते दोघं काय म्हणाले. देशातल्या ज्या भक्कम तपास यंत्रणा आहेत, मग ईडी असेल, सीबीआय असेल, एनआयए असतील, की ज्या काही मोठ्या तपास यंत्रणा आहेत आणि त्याचा धाक, त्या ठिकाणी आदर या ठिकाणी आपल्या देशवासियांना, आणि जर पाचही समज देऊन त्या ठिकाणी ईडीच्या कारवाईला रिस्पॉन्स करत नसतील तर त्या ठिकाणी मग त्या यंत्रणेच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं आणि मग अलीकडच्या काळात ईडीची पण मस्करी करायला लागली. परंतु शेवटी तपास यंत्रणेनं दाखवून दिलं की यंत्रणेपेक्षा कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. ईडीनं 6 वेळा समन्स पाठवल्यानंतर सुद्धा माजी गृहमंत्री ईडी समोर हजर झाले नाहीत. मुंबई न्यायपालिकेपासून देशाच्या सर्वोच्च न्यायपालिकेपर्यंत कुठेही त्यांना दिलासा मिळाला नाही आणि शेवटी नाईलाजास्तव त्यांना ईडी समोर हजर व्हावं लागलं. हे महाराष्ट्रातले तिन्ही पक्ष, त्यांचे नेते, संपूर्ण सरकार माजी गृहमंत्र्यांना वाचवण्याचा का प्रयत्न करत होतं? आणि यानंतर आपण बघणार आहोत या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली. अनिल देशमुख आता ईडी कार्यालयामध्ये हजर झाले. ठीक आहे, नाही आतापर्यंत का हजर झाले नाही प्रश्न, आता का झाले प्रश्न, आणि ईडीचा मी काय अधिकारी नाही, आता ईडी काय करायचं त्यांचं ठरवेल. आखिरकार अनिल देशमुख को ईडी के दफ्तर आना पड़ा. आए स्वयं की गाड़ी में बैठकर अब वापस तो ईडी की पुलिस कस्टडी में ही रवानगी होगी. 100 करोड़ का हिसाब देने के लिए 100 दिन तो ईडी कस्टडी में रहना ही पड़ेगा, जेल में जाना ही पड़ेगा. त्यामुळे आणखीन 2 भाजप नेत्यांची आपण प्रतिक्रिया बघितल्या आणि यानंतर पुढे आपण बातमी बघणार आहोत. नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर केलेले जे आरोप प्रत्यारोप आहेत त्या संदर्भातली बातमी. नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्ज प्रकरणी आज गंभीर आरोप केले. भाजप आणि फडणवीसांचे ड्रग तस्करांशी संबंध आहेत असा गंभीर आरोप मलिक यांनी केला. तर अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्याला ड्रग तस्कर जयदीप राणानं फंडिंग केल्याचं मलिक यांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर नीरज गुंडे हे फडणवीस सरकारमधील वसुली करणारे दुसरे सचिन वाझे आहेत असा आरोप मलिक यांनी केला. मलिक यांच्या आरोपांना लगेचच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेन असा इशारा फडणवीसांनी दिलाय. मलिक यांचं अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचे पुरावे आता मी देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. जयदीप राणा जेल में बंद है. जो दिल्ली का केस है 8/40 DZU 2020 का. मेरी जानकारी है कि एक सुनवाई में उसे कोर्ट में हाजिर नहीं किया गया, जिसमें दिल्ली के NCB के जोनल यूनिट ने कहा कि वो जेल में है और जानकारी ऐसी है कि वे साबरमती जेल में हैं. ड्रग ट्रैफिकिंग के केस में गिरफ्तारी हुई है, लेकिन उनके रिश्ते महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी से भी हैं. आपको बता दें, नवाब मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावलाय. आता नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं, दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडेन. याचं कारण असं आहे की मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग्ज संदर्भातही बोलू नये.
त्यामुळे दिवाळी संपण्याची वाट बघा. आता त्यांनी सुरुवात केली आहे, त्यामुळे आता याला अंतापर्यंत तर न्यावंच लागेल. पूरा ड्रग का मास्टरमाइंड, ड्रग के खेल का मास्टरमाइंड हमें लगता है महाराष्ट्र का पूर्व मुख्यमंत्री है क्या, ये सवाल हमारे दिमाग में खड़ा हो रहा है. क्यों नीरज गुंडे जाकर बैठता है, क्यों बीजेपी के लोग छूट जाते हैं और ये कह देना कि मेरा कोई संबंध नहीं, यही कहेंगे कि हमें पता नहीं था, पता था. आपके नाक के नीचे ड्रग का धंधा चलता रहा. कई ऐसी तस्वीरें हम आगे लाएंगे जो ड्रग पेडलर हैं, जो भारतीय जनता पार्टी में हैं थे, वो सारी चीज़ों को धीरे धीरे खोलेंगे. मेरे लिए ये पिक्चर नाही भाई, हा माझ्याकरता सिनेमा नाही आहे, हे गंभीर काम आहे. त्यामुळे एक तर नेहमी लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस बिना पुराव्याचे आरोप करत नाही आणि आजपर्यंत केलेला आरोप देवेंद्र फडणवीसला परत घ्यावा लागलेला नाही. जो नशे का कारोबारी है, ड्रग पेडलर है, एक टी सीरीज ने जो गाना रिलीज़ किया था जिसमें अमृता फडणवीस जी ने गाना गाया था, अभिनय किया था, देवेंद्र जी ने भी अभिनय किया था. उस समय के जो महाराष्ट्र के फिनांस मिनिस्टर थे मुंगंटीवार साहब ने भी उसमें अभिनय करने का काम किया था. ये कह देना कि हमसे कब मिले हम नहीं जानते, फिर बचाव करेंगे कि मुझे मालूम नहीं था ये कौन आदमी फाइनेंशियल हेड बन गया. लेकिन देवेंद्र जी के जयदीप राणा के रिश्ते बहुत घनिष्ठ थे. दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणतायत. ते कोणत्या मानसिकतेत आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तरी देखील जो फोटो त्यांनी या ठिकाणी ट्विट केलेला आहे, कालच रिव्हर मार्चच्या लोकांनी त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं की आमच्या क्रिएटिव्ह टीमने हायर केलेला हा व्यक्ती होता. 4 वर्षापूर्वीचा फोटो आहे, तो आज सापडलेला आहे. या संदर्भात अतिशय स्पष्टपणे रिव्हर मार्चवाल्यांनीच स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्या कुठल्याही फायनान्सेसचा त्याचा संबंध नाही आहे, तो हायर्ड माणूस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे काही त्या ठिकाणी लोक आले होते किंवा ज्यांनी फोटो काढला, हे रिव्हर मार्चवाल्यांसोबत आलेले लोक होते. त्यामुळे त्यांचा आणि आमचा किंवा माझ्या पत्नीचा कुठलाही दुरान्वयानेही संबंध नाही. आपण बघितले हे आरोप प्रत्यारोप आणि यानंतर आपण बघणार आहोत मुख्यमंत्र्यांनी ऑफ रेकॉर्ड एक वक्तव्य केलं त्या संदर्भातली बातमी. आणि त्यांनी म्हटलंय काही जण दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहेत, मी वाट पाहतोय, पाकिस्तानमध्ये बॉम्ब फोडणार आहेत त्याची, अशा पद्धतीने एक ऑफ रेकॉर्ड वक्तव्य त्यांनी केलंय. काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की लवंगी फटाका लावून मलिकांनी एक प्रकारे मोठा आव आणण्याचा प्रयत्न केलाय, पण दिवाळी होऊन जाऊ दे आणि त्यानंतर मी बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा एकीकडे त्यांनी दिला होता. आणि त्यावर असं नाही म्हणता येणार, कारण अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला. आणि त्यांनी उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री आहेत राज्याचे त्यांनी असं म्हटलंय की काही जण दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहेत, मी वाट पाहतोय, पाकिस्तानमध्ये बॉम्ब फोडणार आहेत त्याची. पुढे पण बघणार आहोत एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणातला पंच किरण गोसावी यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर पंच प्रभाकर साईलनं आणखी एक खुलासा केलाय. एनसीबीची दिल्लीची जी टीम प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करतेय, त्या समितीनं किंवा एनसीबीनं प्रभाकर साईल यांना चौकशी करता कधी समन्स केलेलं नव्हतं, असा खुलासा साईल यांच्या वकिलांनी केलेला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. एनसीबीचं म्हणणं आहे की प्रभाकर साईल यांना त्यांनी चौकशी करता बोलवलं होतं, जी एक समिती स्थापन केलेली आहे, ती समिती आता दिल्लीला परत गेलेली आहे. पण प्रभाकर साईल काही त्या चौकशी समितीसमोर चौकशीला हजर आले नाहीत. सर्वात पहिले आरोप आणि गंभीर आरोप त्यांनी केले होते एनसीबीवर, विशेष करून समीर वानखेडे यांच्यावरती. नाही, आमचं म्हणणं असं आहे, जर तुम्ही त्यांना समन केलं असतं तर तो जरूर हजर झाला असता.
पण मुळातच त्यांनी पण मग त्यांना समन्स केलं नाही. मग त्यांनी हे समोरून का स्पष्ट केलं नाही? सॉरी, त्यांनी समोरून हे स्पष्ट का केलं नाही की त्यांना NCBचं समन्स आलं नाही? कारण NCBनं तर जाहीररित्या सांगितलं होतं की आम्ही त्यांना समन्स केलं आहे म्हणून. नाही, पण ते साफ चुकीचं आहे. म्हणूनच आम्ही एक पत्र दिलेलं आहे आणि हे पत्र त्याच्यामधले जे आरोप केलेले आहेत NCBने त्याचं खंडन करत आहेत. त्यांना आम्ही ऑफिशियली बोललेलो आहोत की जर तुम्ही आमच्या क्लायंटला समन्स देणार किंवा ते समन्स आम्हाला ऑफिशियली आमच्या ऑफिस ॲड्रेसवर पाठवणार तर आम्ही नक्कीच येऊ आणि नक्कीच कोऑपरेट करू. वरती तुम्ही कोणाची भेट घेतली, काय चर्चा झाली आणि काय पत्र दिलेलं आहे, काय पत्रामध्ये साधारणपणे मजकूर आहे? पत्रामधला मजकूर असा आहे की आम्ही स्वतःहून तयार आहोत NCBला जे कोऑपरेट करायचं, जे स्टेटमेंट द्यायचं त्या संदर्भात. NCBने अद्यापर्यंत समन्स आम्हाला सर्व केलं नाही, म्हणून आम्ही NCBला लेटर दिलेलं आहे की तुम्ही आम्हाला ऑफिशियली समन्स सर्व करा, आम्ही अवेलेबल असू. पण जर त्यांनी स्वतःहून माध्यमांसमोर येऊन आरोप केलेले आहेत तर मग त्यांनी आता स्वतःहून NCBला हजर राहणं गरजेचं वाटत नाही का? माध्यमांसमोर आरोप करणं NCBला शोभत नाही मुळात. म्हणजे माध्यमांना नाही, त्यांनी प्रभाकर साहिल यांनी माध्यमांसमोर येऊन NCBवरती आरोप केले होते स्वतःहून. मग जर NCBनं अशी समिती स्थापन केलेली आहे, प्रसारमाध्यमामार्फत NCBने जाहीर आव्हान देखील केलं होतं की जर तुम्ही पाहत असाल तर तुम्ही NCBला चौकशीला या, मग त्यांनी स्वतःहून येणं गरजेचं वाटत नाही का? नाही, त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की त्यात काळ दरम्यान चौकशी मुंबई पोलीस करत होतं. सविस्तर सखोल चौकशी केलेली आहे. कुठल्या विषयी चौकशी? जे आम्ही आरोप केलेले, जी कंप्लेंट आम्ही मुंबई पोलिसांना दिलेली, ज्यावेळेस ह्यांनी असं म्हणतायत, आरोप करण्यात येतात की आम्ही बोलावलेलं आहे, त्यावेळेस प्रभाकर साहिल आपले स्टेटमेंट देत होता, ही वॉज अवेलेबल. म्हणून NCBने हे म्हणावं नाही की आम्ही त्यांना बोलावलेलं आहे किंवा प्रसारमाध्यमातून आम्ही त्याला अपील केलेली आहे. हे प्रोसिजर आम्हाला माहीत नाही आणि कायद्याप्रमाणे हे प्रोसिजर मला तरी चुकीचं वाटतं आहे. पण त्यांनी जर आज आम्हाला ऑफिशियल समन्स दिले तर आम्ही नक्कीच हजर राहू. कधीपर्यंत हजर राहाल जर समन्स? जेव्हा बोलावतील तेव्हा. प्रभाकर साहिल आता आहेत कुठे? आहेत, मुंबईत आहेत. त्यांनी जे आरोप केले त्या आरोपांसंदर्भात पुढचं त्यांचं काय पाऊल असेल, काय ते आता मुंबई पोलीस डिसाईड करेल त्याच्यामध्ये काय कारवाई करायची आहे, कशा पद्धतीने कारवाई करायची आहे आणि मग नंतर पुढच्या गोष्टी पुढे. साहेब, काय पत्र दिलं जर दाखवू शकाल? काय नेमकं पत्र आहे, थोडं वाचून सांगा. नाही, ह्याच्यामध्ये आम्ही हेच सांगतोय की असंच सांगतोय की या लेटरमधून आम्ही असं सांगतोय की यापूर्वी NCBने आम्हाला कधीच समन्स सर्व केलेलं नव्हतं आणि त्यामुळे आम्ही स्वतः इन्व्हेस्टिगेशनला कोऑपरेट करण्यासाठी आणि प्रभाकर साहिलला स्वतःहून स्टेटमेंट द्यायचं आहे म्हणून आम्ही हे स्वतःहून पत्र NCBला देत आहोत, जेणेकरून NCBने आता तरी आम्हाला प्रॉपर समन्स सर्व करावं आणि इन्व्हेस्टिगेशनला मदत करावी. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.